नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज सकाळी जरा लवकर उठायचं होतं, कारण आज घरी पाहुणे येणार होते आणि जेवणासाठी पण आज स्पेशल बेत बनवायचा होता. तर लवकर उठून टेरेसमध्ये जरा झाडांची सगळी व्यवस्था बघायला आली. छान कळ्या वगैरे उमलल्यात. यावेळी चाफ्याला खूप कळ्या आल्यात. बघून खूप मस्त वाटतं. झाडाला मी शक्यतो कंपोस्ट आणि शेणखतच वापरते. चला किचनमध्ये आली आहे. आज मी पहिल्यांदा वाटण बनवून घेते त्यासाठी 3 कांदे, 2 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या, 10-12 लसूण, 1 इंच आलं, 2 चमचे धणे आणि थोडा खडा मसाला असं सगळं घेतलंय. खोबरं किसून घेतलंय किसणीवर आणि आता एका कढईमध्ये कोरडंच भाजून घेणार आहे. छानपैकी गुलाबी रंगावर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. आणि खोबरं भाजून झालं, की त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेणार आहे. अगदी एकच पळी तेल घ्यायचंय आणि कांदे जे होते, ते कांदे मी बारीक-बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहे. गावाकडे शक्यतो हे कांदे आणि खोबरं चुलीच्या निखाऱ्यांवर भाजतात. पण इथे भाजलं ना, तर मला असा अनुभव आलाय की बर्नर तसे मग नीट राहत नाहीत. त्याचं वर्किंग थोडंसं बिघडतं. त्यामुळे मग मी कढईमध्येच भाजते. तर कांदा भाजून झालाय आणि आता इथे मी घेतलंय पाऊण किलो मटण. मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे. येस, आज मी मटण बनवतीये. तर सगळ्यात आधी मी 7-8 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आणि कुकरमध्ये मटण शिजवणार आहे. तर कुकरमध्ये सगळ्यात आधी थोडंसं तेल घ्यायचंय. 2 तमालपत्र, 2 दालचिनीच्या काड्या आणि ठेचलेला लसूण असं सगळं मी फोडणीत टाकलंय आणि फोडणी छान परतायची आहे. लसूण थोडासा परतला, की मग त्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद. हळद, हिंग व्यवस्थित परतलं, की मग त्यामध्ये मी घालतेय मटण. कधी-कधी मटण शिजायला वेळ लागतो, त्यामुळे मी शक्यतो ते कुकरमध्येच शिजवून घेते. पण कुकरमध्ये शिजवताना सुद्धा मटण घातल्या-घातल्या लगेचच त्याला झाकण नाही द्यायचं. कुकरचं झाकण नाही लावायचं. तर आधी असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ह्याच्यावर साधं झाकण ठेवून एक 5 मिनिटं त्याला पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचं. आणि त्यानंतर मग शिट्टी लावायची. म्हणजे मग मटण असं पचपचीत नाही लागत. 5 मिनिटानंतर बघू शकतो आपण, की त्याला असं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे. आता मात्र यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि मग त्याला कुकर शिट्टी लावून व्यवस्थित शिट्ट्या काढून घेणार आहे. हे पाणी जे मी वापरतीये, मटण शिजत असताना प्रत्येक वेळी गरम पाणीच वापरायचं साधं पाणी, नॉर्मल टेम्परेचरचं पाणी अजिबात वापरायचं नाही. तर गरम करून घेतलेलं पाणी होतं, ते घातलं आणि आता शिट्ट्या 4 शिट्ट्या घेते. एकीकडे वाटण थंड झालंय. आता मी याच्यामध्ये मूठभर कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि हे वाटण मी व्यवस्थित मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बारीक ग्राइंड करून घेणार आहे. हे एवढं वाटण आपल्याला लागणार नाहीये. हे जास्त दिवसांसाठी मी करून ठेवलेलं आहे. फ्रीझरमध्ये आठवडाभर छान राहतं. यातलं 3-4 चमचे वाटणच मला लागणार आहे. 3-4 मोठे चमचे. चला एकीकडे मटण बघितलं तर मस्त शिजलंय. 4 शिट्ट्या घेतल्या होत्या मी बारीक गॅसवर आणि आता ते साईडला ठेवतेय. आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतेय. तेल जास्त घ्यायचं नाही, कारण मटणामध्ये स्वतःचे फॅट्स असतात. त्यामुळे नंतर ते खूप ऑइली होतं. तर एक छोटा कांदा घेतला होता. तो चिरून आता व्यवस्थित परतून घेतेय आणि छान कांदा परतल्यावर आता मी त्याच्यामध्ये बाकीचं सगळं साहित्य घालते. त्याआधी 1 चमचा मी छोटा चमचा लसूण पेस्ट घातली. आपण वाटणात सुद्धा लसूण घातली आहे आणि मटण शिजताना सुद्धा घातली आहे. त्यामुळे अगदी छोटा चमचा 1 लसूण घातली आहे आणि हे मी मगाशी जे वाटण केलं होतं, ते 4 मोठे चमचे वाटण घेतलेलं आहे. आता वाटण
तसं तर शिजलेलंच आहे, पण परत एकदा आपण त्याला जरा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग यामध्ये आता आपण आपले सगळे सुके मसाले घालणार आहोत. हळद आणि हिंग आपण मटण शिजतानाच घातलं आहे. त्यामुळे मग इथे मी 4 छोटे चमचे 4 छोटे चमचे माझ्या घरचा मिक्स मसाला घातलाय. अर्धा चमचा मी गरम मसाला घातलाय आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला असतो तो घातलेला आहे. आणि हे पण सगळं व्यवस्थित परतून घ्यायचंय. थोडंसं पाणी घातलंय मी कारण मग मसाले सगळे करपतात. त्यामुळे छान परतावं आणि कडूपणा त्याला करपण्याचा येऊ नये म्हणून मग मी थोडंसं पाणी घातलं होतं. आणि आता यामध्ये मी लाल काश्मीरी मिरची पावडर घालतीये. त्याच्याने रंग छान येतो. त्यामुळे मी भाज्यांमध्ये काश्मीरी मिरची पावडर वापरते. सो आता यामध्ये मी शिजलेलं मटणाचं आधी पाणी घालून घेणार आहे आणि ग्रेव्ही आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये बनवून घ्यायची आहे. इथे आम्ही भाकरी आणि भात दोन्ही बरोबर हे खाणार होतो. त्यामुळे मग थोडंसं पातळ असं ग्रेव्ही केली. आता उरलेलं मटण सगळं यामध्ये घातलं आहे आणि तसं तर मटणही शिजलंय आणि ग्रेव्ही पण शिजलेली आहे. पण सगळं मिळून यावं यासाठी एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला याला छान उकळी द्यायची आहे आणि उकळायच्या आधी आपल्याला यात मीठ घालायचं आहे. कारण आपण मटण शिजताना मीठ घातलं नव्हतं. मीठ घातलं की शिजायला वेळ लागतो असं म्हणतात. म्हणून मग मीठ नंतरच घालते मी. तर आता 2-3 मिनिटं छान उकळून हे मटण सर्व्हिंगसाठी तयार आहे. वरून फक्त कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा आणि मटण मस्तपैकी तर्रीदार असं तयार आहे. रेसिपी कशी वाटली? आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.